पंकजाजी, आता ही लढाई जी आहे ती थेट ओबीसी वर्सेस मराठा अशी दिसायला लागली आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं? मला आज याच्याविषयी प्रचंड पीडा वाटते, वेदना वाटते. कारण हे होऊ नये असं मला वाटतं. कारण कसं असतं, ह्याच्यानी समाजातल्या खालच्या तबक्यापर्यंत हा असंतोष, हा तिरस्कार पसरतो आणि त्याचा परिणाम समाजाच्या ग्रोथवर होतो, समाजाच्या विकासावर होतो. तो समाज, मग समाज जेव्हा आपण म्हणतो त्याचा अनेक चेहरे असतात, त्याच्यात अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक परिस्थितीचे, आर्थिक परिस्थितीचे, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा फार वाईट होतोय. या परिस्थिती महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक आहेत. या आवरण्याचा जो प्रयत्न करतो त्याची महाराष्ट्राला गरज आहे असं मला वाटतं, या वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नाही. पंकजाजी, ओबीसी समाज आता एकवटलेला आहे. अशा वेळेला याचं नेतृत्व छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांनी करावं. त्यांनी एक गट स्थापन करावा, आमचा त्याला पाठिंबा असेल असं महादेव जानकर म्हणाले. पडळकर सुद्धा असं म्हणाले की आमचा सगळ्या धनगरांचा 5 कोटी धनगरांचा पाठिंबा हा तुमच्या पाठीशी असेल, तुम्ही पुढे व्हा. आता मला तर हे मान्यच नाही की एका व्यक्तीचं म्हणणं हा सगळ्या समाजाचा पाठिंबा असतो. कारण शेवटी समाज आपण काही कोणाच्या व्यक्तीला बांधलेला नसतो. मी म्हणलं की माझ्या जातीचा सर्व पाठिंबा इकडे करा असं मी कधीही आयुष्यात जाहीर असं कुठलंही आवाहन केलेलं नाही. आपण कोणत्या जातीचे मालक नाही आहोत, आपण त्या जातीचे सेवक आहोत. त्या जातीत जन्म घेतला जर ती मागासलेली असेल तर तिला वरचं चांगलं जीवन देण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात प्रयास केले पाहिजे. ह्याचा अर्थ आपण दुसऱ्या जातींचा तिरस्कार केला पाहिजे असं नाही. हे सगळे प्रश्न काही आज जन्मापासून चालू आहेत, माझ्या जन्माच्या आधीपासून चालू आहेत. ह्याच्यावर तोडगा निघायच्याऐवजी ह्याच्यावर फक्त दरवेळी वातावरण पेटवलं जात असेल तर समाजातील सामान्य माणसांनी ह्याच्यातनं कुठेतरी बोध घेऊन ह्याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे. आणि माझ्यासारखे असंच सांगतात की कृपा करून असे वितुष्ट समाजांमध्ये पेरण्याचा प्रयत्न होऊ नये. पंकजाजी, मराठा आरक्षण द्यावं असं ओबीसी नेत्यांनाही वाटतं, मात्र ओबीसी मधून नको ही त्यांची थेट भूमिका आहे. अशा वेळेला आता छगन भुजबळ आहेत किंवा इतर जे ओबीसी नेते आहेत, प्रकाश शेंडगे आहेत, तर या सगळ्यांबरोबर आता तुम्ही उभ्या राहणार का? म्हणजे ओबीसी सगळे नेते आता एकवटणार का यासाठी? हे पण मी कोणाबरोबर उभं राहायचा विषयच नाहीयेत ना. ह्या 10 लोकांवर मी आहेच आहे की. माझ्या भूमिका जेव्हा कोणाशी मॅच होतात तर मी त्यांच्याबरोबर असतेच. पण इथे कोणाबरोबर उभं राहायचं, एक असं चित्र तयार करायचं हा माझा हेतू त्याच्यामध्ये नाही. आणि मुळामध्ये कोणतंही आरक्षण एखाद्या वंचित वर्गामध्ये एखाद्या त्याच्यापेक्षा मोठ्या वर्गाला टाकायचं तर त्याच्यामध्ये अवरोध होणारच आहे. हे मी मागच्या प्रेसमध्ये पण सांगितलं. समजा आता धनगर आरक्षण आणि आदिवासी आरक्षणचा विषय, धनगर समाजांना एसटी मधनं आरक्षण पाहिजे, एसटीचे लोक काही त्याच्यामध्ये ओळून त्यांना घेतील का आतमध्ये? तसंच होणार आहे ओबीसी मध्ये. मराठा समाज जर आरक्षण मागत असेल आणि त्याच्यामध्ये ओबीसीच्या भविष्यावर परिणाम होत असेल तर अवरोध होणार आहे. हा अवरोध न होता हे शांततेच्या मार्गाने मार्ग काढण्यासाठी माझा स्वतःचा कमी अभ्यास असेल, कमी माझा अनुभव असेल, पण त्यांना वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे होतं. ते 1 टक्केवारी जर 16 बसत नाही तर जी 7-8% बसते ते दिली गेली पाहिजे होती. म्हणजे ते कोर्टात टिकलं गेलं पाहिजे होतं. तर हे प्रश्न निर्माण होत नाहीत. आणि तसं झालं असतं तर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला नसता. आता मला वाटतं की सगळ्या पक्षांनी हा निर्णय घ्यावा की किंवा आता जे सर्टिफिकेट्स बोला सर्टिफिकेट आता जे सर्टिफिकेट्स गेल्या 10 वर्षामध्ये, गेल्या अनेक वर्षामध्ये दिले गेलेले आहेत ह्याची एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. म्हणजे आकडे समाजासमोर येतील. त्यामुळे जर ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर प्रश्न निर्माण झाला असेल तर प्रत्येक पक्षाने जरी भूमिका घेतली की जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही आम्ही ओबीसीच्या जी राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही मराठा समाजाचे जे कुणबीचे सर्टिफिकेट घेतले त्यांना लढवणार नाही. कदाचित तो जो संघर्ष आहे किंवा ते जे घर्षण आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काळापुरता करता येईल जोपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही. पंकजाजी, या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेताना दिसता. याचं कारण हे तर नाही की भुजबळ आणि जरांगे अशी वैयक्तिक लढाई आता या सगळ्यामध्ये दिसते? याचं कारण तुम्ही जे स्टेट करतायत की असं तर नाही ना, तसं तर नाही ना, असं काही माझं उत्तर असण्याचं कारण नाही. माझा तुम्ही राजकीय प्रवास पाहिला तर मी अशा कुठल्याही मोर्चात कधी सहभागी झालेली नाही. फक्त माझ्या मोर्चांच्या भूमिकांमध्येच त्याच्या समर्पकता असू शकते. आणि आता त्याला शुभेच्छा देखील आहेत. आणि त्याच्यात पक्षांनी ज्या लोकांना सांगितलेलं आहे ते मला जे सांगितलं ते सहभागी झालेत.
तर प्रतिनिधित्व आलंय. बाकी मी इथे जरी बसले तरी ओबीसीच्या आणि वंचितांच्या, नुसतं ओबीसी म्हणजे आता काय झालंय की ओबीसी म्हणजे मराठा इतर असं नाहीये. माझ्या मते तर जो बॅकवर्ड आहे, जो बहुजन आहे, तो सर्व एकत्रच आहे, तो सगळा एकच आहे. आणि त्यामुळे त्यांच्या लढाईमध्ये, त्यांच्या संघर्षामध्ये माझ्या प्रत्येक रक्ताचा थेंब न थेंब समर्पित आहे. उद्या वेळ आली की त्यांच्यासाठी काही करायची तर माझी तयारी असेल. फक्त ते राजकारणच फक्त करण्यासाठी मी थोडंसं त्याच्यापासून दूर राहते. जी